महाराष्ट्र दिनानिमित्त माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे विविध शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले। नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मी धैर्यशील ढगे। महाराष्ट्र दिनानिमित्त विद्युत वितरण कंपनी कार्यालयावर कर्मचाऱ्यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रूड येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर पोलीस चौकी पात्रूड येथे PSI बळवंत यांच्या हस्तेही ध्वजारोहण करण्यात आले। जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ग्रामपंचायत कार्यालय पात्रूड येथे माजी उपसभापती लतीबाई मोमीन, ग्रामपंचायत अधिकारी भागवत भुजबळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावच्या सरपंच नौशाद लतीफभाई मोमीन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट। नौशाद लतीफ मोमीन यांच्या हस्ते आपण आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। 1 मे 1960 रोजी मुंबई हे एक राज्य होतं, परंतु त्या मुंबई राज्यातून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि आजच्या या 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी जमलेलो आहोत। अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करणार आहेत। मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या उत्साहामध्ये साजरा होऊन हा उत्साह आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संमत करीत आहोत। सर्वप्रथम महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होईल। मी या ठिकाणी लतीफभाईंना विनंती करतो की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। की पुढील सूत्र आपल्याकडे सावधान केलं आहे। एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्र गीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा।
जय. भारत माता की जय. भारत माता की जय. महाराष्ट्र दिनाचा महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाचा कामगार दिनाचा मराठी भाषा दिनाचा मराठी भाषा दिनाचा